नमस्कार. आपल्या सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मला एका ताईंनी कमेंटमध्ये विचारले होते की ग्रॅनी स्क्वेअर बनवायला कोणत्या साईजची हुक वापरली ते तुम्ही सांगितले नाही. ग्रॅनी स्क्वेअरचा व्हिडिओ होता तो, त्यात मी लोकरीचा ग्रॅनी स्क्वेअर बनवायला शिकवले आहे. तर माझ्या लक्षात आले की हा प्रश्न बऱ्याच क्रोशाचे काम करणाऱ्यांच्या मनात असेल की कधी कोणता नंबरचा किंवा कोणत्या साईजची हुक वापरायची. तर या व्हिडिओमध्ये मी तुमचा हा डाऊट पूर्ण क्लिअर करणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यावर कोणत्याही डिझाईनसाठी कोणती हुक वापरायची हे नेहमीसाठी तुम्हाला ठरवता येईल, आणि तेही अचूक पद्धतीने. हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवणार आहे. हुकची साईज म्हणजे काय, तर हुकची जाडी, किती जाड हुक आहे ते. जसे 3 mm हुक म्हणजे इथे मोजून बघितली तर याची जाडी 3 mm आहे. 6 mm ची बघितली तर 8 mm ची आहे, तर 8 mm असं तिथे त्यात जाडी राहील त्याची. तर या ठिकाणी आपण याची जाडी मोजून बघू, आणि कुठे कुठे ह्याच जाडीला नंबरमध्ये सुद्धा हुकवर लिहिलेले असते. तर किती नंबरची हुक म्हणजे किती जाड किंवा किती mm मध्ये आहे, तर याचं मी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. त्यावरून तुम्हाला हुक नंबर आणि हुकची साईज कोणते ते समजेल. सहसा हुकच्या साईजनुसारच घ्यायची नंबरपेक्षा, कारण नंबरमध्ये थोडासा बदल असू शकतो, पण साईज जर हुकवर असेल तर ती बरोबर असते. आता आपण बघू की हुकची जशी जाडी असते तशीच यांची म्हणजे धाग्याची पण जाडी असते. सहसा 2 प्लाय 4 प्लाय अशा धाग्यांसाठी आपण 2 mm पासून तर 3.5 mm पर्यंत हुक घेऊ शकतो. जसं आता बघू शकता ह्या धाग्यामध्ये 4 धागे आहेत, तर याला 4 प्लाय लोकर म्हणता येईल. आणि हा धागा आहे तर याच्यामध्ये 2च धागे आहे, तर हा 2 प्लाय धागा झाला. असे पुष्कळ सारे प्रकार आहे धाग्यांचे. कोणत्याच्यात 5 असतात, कोणत्याच्यात 8 सुद्धा असतात, आणि आपण याला डबल करून पण वापरू शकतो. जसं हा 2 प्लाय आहे आणि याला आपण समजा दुहेरी करून वर्क करायला घेतलं तर मग हा 4 प्लाय लोकर म्हणून वापरता येईल. आणि त्याच्यानुसार मग हुकचं साईज बघावा लागतो. जसा 2 प्लायसाठी 4 प्लाय लोकरसाठी 2 mm हुकपासून ते 4 किंवा 3.5 mm ची हुक बरोबर परफेक्ट असते. ही गोष्ट थोडंफार डिझाईनवरही डिपेंड असते. जशी 2 mm ची हुक म्हणजे बारीक गोष्टींसाठी, छोट्या गोष्टींसाठी, आणि 3 mm ची हुक थोडी मोठा साईज बनेल. धागा मात्र तोच राहील, 4 प्लायच राहील, पण हुकच्या साईजमुळे आपण जी वस्तू बनवत आहे त्याचा साईज थोडासा लहान मोठा दिसतो. छोटी हुक असेल तर लहान दिसतो, मोठी हुक असेल तर मोठा दिसतो. जसं टेबल कव्हर वगैरे बनवायचे असेल, कुशन कव्हर, तर यासाठी 3 mm ठीक आहे. पण फ्रूट्स पण बनवतात, लोकरीचे फळं, भाज्या, अशा ज्या डेकोरेटिव्ह एकदम कलात्मकवाल्या कोरीव अशा वस्तू असतात नाजूक, त्याच्यासाठी मग आपल्याला थोडीशी बारीक डिझाईन पाहिजे असते. तर मग आपण लोकरीचा धागा हाच घेतो, पण हुक मात्र छोटी घेतो, 2 mm पासूनची घेऊ शकतो. तर हा साईजमध्ये कसा फरक दिसतो ते मी इथे करून दाखवते. सेम डिझाईन, सेम धागा, पण हुक मात्र वेगळ्या वेगळ्या आहे. तर ही डिझाईन मी तुम्हाला 3 mm च्या हुकने बनवून दाखवते, आणि तीच डिझाईन त्याच धाग्याने तुम्हाला 2 mm च्या हुकने बनवून दाखवेल. ही बघा 4 mm च्या हुकनी अशा प्रकारे बनली आहे. आणि आता मी इथे 2 mm साईजची हुक घेत आहे, आणि सेम धागा आहे आपला 4 प्लाय लोकर. आता 2 mm च्या हुकने याचा साईज बघू शकाल की
कसा फरक दिसून पडतो ते. सेम पॅटर्न आहे, बघू शकता. हा थोडा छोटा बनला आहे आणि हा थोडा मोठा बनला आहे. तर तुम्हाला वस्तू कशी बनवायची आहे, जसं आता लोकरीचा फराळ पण बनवतात रुखवतासाठी, तर फराळाच्या वस्तू कशा लाडू वगैरे छोटे असतात, तर मग धागा हाच घ्यायचा आहे, पण हुक छोटी घ्यायची आहे. आणि आपलं जे रेग्युलर आहे टेबल कव्हर, रुमाल, कुशन कव्हर, पर्स अशा वस्तूंसाठी 3 mm हुक घ्यायची आहे. म्हणजे ती ॲव्हरेजमध्ये बरोबर साईजमध्ये होते, आपली वस्तू तयार होते. आता 4 mmच्या वरच्या हुक्सचा काय उपयोग आहे ते बघू. 4 mm आणि ही 8 mm पर्यंत आहे. तर 8 प्लाय धागे जसे असतात, तर त्याच्याही पेक्षा जाड धाग्यांचे प्रकार असतात. किंवा आपण समजा 5 प्लाय लोकरच्या धाग्यांना डबल करून वापरायला घेतलं, तर हा किती झाला, 10 प्लाय लोकर झाला. आधी 5 प्लाय होता आणि आता डबल केलं. तर मग ह्या अशा जाड लोकरीसाठी किंवा धाग्यांसाठी आपल्याला 4 mm पासून हुक वापरायची असते. हे बघा बरोबर वर्क होत आहे. एवढ्या जाडीसाठी एवढी जाड हुक बरोबर होत आहे आणि खूप सुंदर वर्क बसत आहे. 3 mmच्या हुकनी हे होणारच नाही, धागा तुमचा येणारच नाही हुकमध्ये 2 mmच्या वगैरे हुकनी. त्यामुळे आपल्याला हुकचा साईज हा धाग्यांच्या साईजनुसार निवडायचा आहे. तर मी सांगितले 2 mm पासून ते 3.5 mm पर्यंतची हुक ही 2 प्लाय आणि 4 प्लाय धाग्यांसाठी वापरू शकतो. आणि त्याच्यानंतरचे नंबर्स आहे म्हणजे साईज आहे 4 mm पासून ते 6 mm 8 mm पर्यंत. मग ते 10 प्लाय किंवा त्याच्यापेक्षा जास्त जाड धाग्यांसाठी किंवा एकदम आपलं हे येतं मॅक्रेमचे धागे, त्यांनी पण आपण क्रोशाचं वर्क करू शकतो. तर मग अशा धाग्यांसाठी आपल्याला 6 किंवा 8 mmची मोठी हुक वापरावी लागते. आणि ह्या हुकने काय बनवायचं, तर मग टॉईज बनतात, ॲमिग्रुमी म्हणतात त्याला. आणि असे डेकोरेटिव्ह आयटम्स पण बनवू शकता तुम्ही. 4 mmच्या हुकनी म्हणजे मोठ्या हुकनी बारीक धाग्यावर पण काम करू शकता, तुमची क्रिएटिव्हिटी म्हणून. तर इथे मी थोडंसं करून दाखवते, पण ते बघा कसं लूज दिसत आहे, असं ढिलं झाल्यासारखं. तेच आपण बरोबर त्या धाग्यांसाठी घेतलं, जसं मी सांगितलं, तर ते बरोबर व्यवस्थित दिसते, नाहीतर ते लूज वाटते. 3 mmची हुक मी जनरली वापरत असते आणि 4 प्लाय लोकर जनरली वापरत असते. आणि जर छोट्या वस्तू बनवायच्या राहिल्या, फराळ लोकरीचा फळे, तर मग 2 mm. आता याच्याही पेक्षा बारीक साईज असतो 1 mm आणि त्याच्या खाली म्हणजे 0.75 वगैरे. तर मी याच्यासाठी एकदम थ्रेड वापरायचे असतात आणि यापासून ज्वेलरी किंवा एक मायक्रो क्रोशिया म्हणून एक डिझाईनचा प्रकार आहे, त्यात आपण खूप बारीक फुले किंवा खूप बारीक ज्वेलरी बनवतो, इयरिंग्स वगैरे. तर मग तेव्हा 1 mmच्या खालचा साईज वापरायचा असतो आणि खूप असा एक आपला नेहमीचा जो थ्रेड असतो तो वापरतो. त्याच्यात लोकर नाही वापरली जात. आणि बीड्सचं वर्क जेव्हा करायचं असते, बीड्स प्लस थ्रेड, तेव्हा मग हा 1 mmचा हुक वापरायचा असते. याने खूप फाईन असं आणि बारीक असं काम केले जाते. तर हा फक्त बारीक वस्तूंसाठीच वापरतात, पण सहसा ह्या 2 हुक्स जास्त वापरतात 3 mmच्या वगैरे. जसं मी आता तुम्हाला दाखवलं आहे, मी जितक्याही वस्तू बनवल्या आहेत त्या सगळ्या 3 mmच्याच हुकनी बनवल्या. माझ्या व्हिडिओवर जे पण मी टाकले आहे
ते ग्रॅनी स्क्वेअर्सच्या डिझाईन्स किंवा थालपोज, टेबल कवर, भरपूर डिझाईन्स टाकल्या. तुम्हाला आवडेल ह्या तुम्ही जाऊन बघू शकता. प्लेलिस्ट पण क्रिएट केली आहे, तर ती मी 4 प्लाय लोकर आणि 3 mm क्रोशा हुक याचा उपयोग करूनच बनवली आहे. तर तुमचा हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल, स्पष्ट झालं असेल की कोणत्या वेळी कोणती हुक वापरायची. हे बेसिक जर तुम्हाला समजलं तर तुम्ही क्रोशामध्ये परफेक्ट व्हाल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखी प्रश्न असेल तर मला विचारा. तसेच व्हिडिओला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा.